जे आमदार आहे प्रशांत बंब हे आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. भाऊ नमस्कार. आज महाशिवरात्रीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, काय सांगा? खरं म्हणजे महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रच असल्यानंतर साफसफाई असायला पाहिजे असंही नाही. देवाला स्वच्छता प्रिय आहे. मी या निमित्ताने दुकानदार, सन्माननीय सर्व पुजारी आणि सर्व भक्तगण या तिघांना अशी विनंती करेल, पुजारी महोदयांना ही विनंती करेल की देवाला, महादेवांना चंदनाचे जे हे पाले वगैरे फ्रेश ते जर तिथं टाकायला परवानगी नाही आहे तर ते तिथे टाकायला मनाई करावी, जेणेकरून इकडे घाण होणार नाही. आणि जे दुकानदार आहेत, विक्रेते, त्यांनी प्रत्येकाच्या ठिकाणी डस्टबिन ठेवून, डम्पिंग ग्राउंड जवळच आहे तिथे नेऊन टाकावं. ते असं रस्त्यावर किंवा कुठेही टाकून देतात कोपऱ्यावर, ते बरोबर नाही. भक्तगणांना विनंती आहे त्यांनी सुद्धा आपापला कचरा एकतर आपल्या बरोबर न्यावा, थोडासा असतो तो, किंवा त्यांनी इथे कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत, थोडी दूर जरी असेल 100-200 फुटावर, 500 फुटावर, तर प्रत्येक ठिकाणी ते शक्य नाही, कारण की दुकान पण आहे. तर अशी सर्वांनी खबरदारी केली पाहिजे. या निमित्ताने मी जिल्हाधिकारी महोदय, मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, जितके आमचे लोकप्रतिनिधी नवीन निवडून आले ते आणि सर्वच आमचे मित्र, सर्व या सर्वांनी मिळून आज सर्व साफ स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. एकदम आम्ही पूर्ण साफसफाई गेल्या 2 तासापासून करत आहोत, परंतु ती काही पुरेशी नाही. याला सातत्य ठेवायला लागेल. सातत्य ठेवून कचरा होऊच नये असं आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. ही सुरुवात नवीन लोकप्रतिनिधींना पण मी विनंती करेल, तुमचे आज पहिलाच दिवस आहे, कालच तुम्ही निवडून आलात, आता साफसफाईपासून आपण सुरुवात करूया. हीच तुम्हाला शुभेच्छा. आता भाऊ, एकीकडे बघितलं आपण सर्व दुकानदारांची भेट घेतली, सर्वांना सूचना देखील दिल्या, पण या सूचनेचं पालन जर नाही केलं तर कठोर कारवाई होईल का दुकानदार? बघा, आम्ही सर्व दुकानदारांना व्यक्तिशः जाऊन भेटलो, तुमच्या समोर सर्वांना विनंती केली. आता आम्ही कॅमेरे लावतोय. जर त्यांनी नाही ऐकलं तर पहिला दंड 1000 रुपये, दुसरा दंड 5000 रुपये, तिसरा दंड त्यांच्या दुकान आम्ही बंद करू का. त्याच्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही. सांगितलं, समजावून सांगितलं, केलं, त्यांना जर वाटलं अंधारात आम्ही टाकून देऊ, काहीतरी करू, तर आमच्याकडे कॅमेरे आहेत, आमचे छुपे कॅमेरे काम करतील. त्यांना आम्ही पुराव्यासह त्यांच्यावर ऍक्शन घेऊ. महाशिवरात्रीनिमित्त भावी भक्तांना काय संदेश द्या? भावी भक्तांना मी हे संदेश देईन, भगवंताला आपलं स्मरण प्रिय आहे. त्यांना आपण नामस्मरण, त्यांची महादेवांचं जर तुम्ही बघितलं, त्यांना ध्यानस्थ असतात कायम ते, तर आपण ती भक्ती सुद्धा आपल्यामध्ये ओतप्रोत करून त्यांनी दर्शन सगळ्यांचे घ्यावे. हीच मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.